राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, आता थेट बँक खात्यात पैसे जमा होणार असून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून चांगलाच दिलासा मिळणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आता तुमच्या खात्यावरती 2021 पासून तर 2025 पर्यंतचा पूर्ण पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी बैठक घेतली आणि त्यामध्ये स्पष्टपणे पीक विमा रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की खात्यावरती देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। आजपर्यंत तुम्ही फक्त पीक विम्याची प्रतीक्षा करत होता, तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता पीक विमा म्हणजेच की रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्याकरिता आम्ही म्हणजेच की निधी देखील मंजूर केलेला आहे आणि आता पीक विमा कंपन्यांकडे निधी उपलब्ध करून दिला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्येच या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप हे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता काळजी किंवा कसलीही चिंता करू नका। आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे आणि शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना वेगवेगळी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,500 मिळतील, तर काहींना 20,000 रुपये, तर काहींना 15,000 रुपये, तर काहींना या ठिकाणी 18,000 रुपये, तर काहींना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, दर शेतकरी बांधवांना वेगवेगळी रक्कम दिली जाणार आहे। कशा प्रकारे वेगवेगळी रक्कम, तर पहा, आता तुमच्या हेक्टरी वरती तुम्हाला या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे। तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा रक्कम दिली जाणार आहे आणि आता शेतकरी बांधवांनो, खरोखर तुमची या ठिकाणी आजपासूनच प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे। राज्य सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेत स्पष्टपणे जाहीर केलं की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे निधी सोडण्याची तयारी झाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे पीक विमा रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। जर का तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला लगेच आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र आहेत आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे। त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, हे देखील शेतकरी बांधवांनो आता लगेच तुम्ही पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये चेक करायचं आहे। तर आता चला A to Z माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच शेतकरी बांधवांनो व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की A to Z माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली सविस्तर माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंपन्यांकडे निधी उपलब्ध करून दिलाय, परंतु नेमके आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या खात्यावरती निधी येणार का, आमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार का, असा देखील तुमचा प्रश्न असणार आहे। तर आता हा प्रश्न तुम्हाला शेतकरी बांधवांनो पुढे पाहायलाच मिळणार आहे। तुम्हाला मी सर्व जिल्ह्यांची म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आलेली पूर्णपणे जिल्ह्यांची यादी मी आता तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते
शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या नेमकी 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते देखील पाहूया। परंतु त्यापूर्वी हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच हे देखील जाणून घेऊया की सरकारच्या माध्यमातून कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम करायचं आहे ई-केवायसी। जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव अपात्र होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तात्काळ शेतकरी बांधवांनो पूर्ण करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होऊ शकतात। त्यांच्या खात्यावरती रक्कम येण्यात काही अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ हे काम करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे सुद्धा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। जे शेतकरी बांधव लवकरात लवकर पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्कीच चेक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे सातारा। सातारा मधील शेतकरी असाल, सातारा मधील नागरिक असाल, सातारा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता सातारा मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। सातारा मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सातारा मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा पीक विमा 2021 पासून 2025 पर्यंतची प्रतीक्षा करत असाल, यामध्ये तुम्ही कधीही पीक विमा भरलेला असेल, रक्कम केव्हा जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। ठाणे वर्धा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील जर नागरिक असाल, शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर मुंबई, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालन्यामधील शेतकरी असाल, शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। जळगाव, जालन्यामधील नागरिक असाल, शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर, हिंगोली मधील शेतकरी असाल, कोल्हापूर, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे।